हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण एक नवीन कन्सेप्ट जो की समाज कल्याण भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, नंबर सिस्टीम मधील हा काय प्रश्न आहे. 1980 मध्ये अशी कोणती सर्वात लहान नैसर्गिक संख्या मिळवावी? 1980 मध्ये कोणती अशी लहान नैसर्गिक संख्या मिळवावी जेणेकरून येणाऱ्या परिणामी संख्येला 20, 19, 28 आणि 27 यापैकी प्रत्येक संख्येने भागल्यास बाकी तीन उरेल. आता पहा, अशा प्रश्नामध्ये काय करायचं, सरळ सरळ आधी काय करायचं, याचा एलसीएम काढायचा. माझा एलसीएम काय होते, तर इथं पहा, अशी संख्या. आता आपल्याला याचा एलसीएम काढणार, आपण इथे घेणार 70, कारण 70 मध्ये 20 मधला 0 पण आहे आणि 20 मधलाच काय आहे, 2 आहे. मग आणखी एक आपल्याला 2 पाहिजे 20 मधलाच, कारण 4 पंच आहे. याच्यात 5 पण आहे 14 मध्ये. आणि राहिला काय आपला फक्त 19, कारण 70 मध्येच काय आहे आपला 7 पण आहे. आणि 28, आता आपण इथं जर 28 जर पाहिला, 28 मधला आपला 7 आहे इथं 70 मध्ये. आणि 28 मधले जे 4 आहेत, 4 पैकी 2 इथं आहे आणि 2 इथं आहे. पहा, ठीक आहे, हा याचा एलसीएम झाला. आता एलसीएम वगैरे जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचं असेल, आपल्या चॅनलवर आपण एलसीएमचा पण एक व्हिडिओ बनवणार आहोत. एवढ्या फास्ट एलसीएम काढा. आता इथं आपण ते बॉक्स वगैरे बनवणं आणि ते एलसीएम आपण इथं नाही करणार. ठीक आहे. आपल्याला सर ओव्हरऑल आलं पाहिजे, असं की चार, तीन चार संख्या दिलेल्या आहेत आणि इथं समजलं पाहिजे कुठं किती मध्ये किती आहे, किती मध्ये किती आहे. मॅक्झिमम पॉवर इथं पहा, इथं किती आहे, 4 आहे, 4 पंच आहे. इथं बघा, मी तुम्हाला एकदा सांगतो की कसं केलं मी हे. इथं पहा काय आहे, 14 आणि 5 आहे. इथं काय आहे, 4 आणि 5 आहे. इथं 19 आहे. इथं काय आहे, 7 आणि 4 आहे. मग मला काय करायचं, मॅक्झिमम पॉवर 4 आहे. 2ची म्हणजे 2चा जो आहे ना, इथं पहा, 2ची पॉवर 2 म्हणजे इथला मी 4 घेतला, 5 एकदा आहे, तर एकदा 5 घेतला, 19 आहे, एकदा 19 घेतला. आता राहिलं काय, या 14 मध्ये काय आहे, 7 आहे, इथं 7, एकदा मी 7 घेतला. ठीक आहे, संपला. एवढंच आपल्याला करायचं होतं. म्हणजे हे झाले. आता याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला हे मिळणार आहे. पहा, 7 5 35, 35 आणि याच्यामधले 2 हे झाले आपले 70, गुणिले 2 आणि हे 19. पहा, ठीक आहे. म्हणजे हाच आपला एलसीएम काय बरोबर आहे, जो आपण काढलेला आहे. इथं आपल्याला एलसीएम शिकणं हे गरजेचं नाही आहे. इथं आपल्याला जी कन्सेप्ट, जो क्वेश्चन आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एलसीएम येणं गरजेचं आहेच म्हणा. आता पहा, हा झाला आपला एलसीएम, म्हणजे हा झाला लसावी. याला सॉल्व्ह करूयात. 19 दुनी 38, म्हणजे ही झाली 380 गुणिले 7. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला भेटतील 7 8 56 6, आजचे आले 5, 7 त्रिक 21 आणि 5 26, 2660. आता हा झाला एलसीएम, म्हणजे ती संख्या जी आहे 20, 19, 28, 70 ने भाग जाणारी संख्या काय आहे, 26, 2660 आहे. पण बाकी 3 उरायला पाहिजे, म्हणून याच्यामध्ये काय करा, 3 ऍड करा. आता झाले 3, 6, 6 आणि 2. ही ती एक्झॅक्ट संख्या आहे. या संख्येला या 4 संख्यांनी जर भाग दिला तर बाकी काय उरते, 3 उरते. ठीक आहे, 26 आणि 3. आता आपल्याला त्यांनी विचारलं का, की अशी कोणती सर्वात लहान नैसर्गिक संख्या मिळवावी जेणेकरून येणाऱ्या परिणामी संख्येला यापैकी प्रत्येक संख्येने भागल्यास बाकी 3 उरेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक संख्या काय करायची आहे, याच्यामधून जर आपण हे 1980 जे आहेत, 1980 जर वजा केले तर ती आपल्याला संख्या काय होईल, मिळून जाईल. पहा, म्हणजे आपल्याला 1980 मध्ये ती संख्या मिळवायची आहे. मग 1980 मध्ये ती संख्या मिळवायची आहे, तर हे प्रत्येक संख्या आपण इथं मिळवत बसणार आहोत का, नाही. आपल्याकडे एक्झॅक्ट जी संख्या होती, बाकी 3 उरणारी ती संख्या आपल्याला भेटलेली आहे, जे की आपण एलसीएम वरून काढलेली आहे. आता त्याच्यातून जर आपण 1980 जर वजा केले तर पहा काय होईल, 3, 16तून 8 गेले, 8 राहिलेत आणि 25 मधून 19 गेले, 683. म्हणजे ही ती संख्या आहे की जी 1980 मध्ये जर मिळवली तर या चारही संख्येनं त्या संख्येला भाग जाईल आणि बाकी काय उरेल, 3 उरणार आहे. ठीक आहे, तेव्हा हे आपलं ऑप्शन आहे. तो आम्ही एकदा पुन्हा सांगतो. सर्वात आधी आपण काय केलं, याचा एलसीएम काढला.
एलसीएम का काढला? तर आपल्याला ती संख्या माहीत करून घ्यायची आहे, की एक्झॅक्ट कोणती आहे. एलसीएम काढला आधी आपण. एलसीएम आला आपला 2660. आता त्यांनी काय म्हटलं, की या संख्येला भाग तर पूर्ण जाते. आपण कारण एलसीएम काढलेला आहे याचा. एलसीएमला तर या चारही संख्याने काय आहे, भाग जाणार आहे. कारण हा एलसीएम आहे पहा. मग बाकी 3 उरायला पाहिजे म्हणून 3 ॲड केले. म्हणजे आपल्याला ती एक्झॅक्ट संख्या भेटलेली आहे आता. 2663 ती काय संख्या आहे. ज्या संख्येला या चारही संख्येनं जर भाग दिला 70, 28, 19 आणि 20 ने, तर आपले बाकी काय उरतील? 3 उरतील. मग आपल्याला याच्यात कोणती संख्या ॲड करायची आहे? कोणत्या 1980 मध्ये कोणती संख्या ॲड करायची आहे? माझं म्हणणं आहे, की 1980 मध्ये ही एक संख्या एक्स ॲड करायची आहे. ती ॲड केली तर काय होईल? 2663 होईल. असं पण समजलं तरी चालेल. म्हणजेच एक्स बरोबर काय होईल? 2663 वजा 1980. ठीक आहे? आणि ते आपला आन्सर येईल 683. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत.